नमस्कार, मी निशिगंधा. जेव्हापासून सीजेपीचं आंदोलन चालू झालंय ना, तेव्हापासून एका विषयाची खूप चर्चा आहे, ती म्हणजे FCRA अमेंडमेंट बिल. सगळेजण असं म्हणतायत की हे आंदोलन म्हणजे सगळेजण असं म्हणत होते की हे आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठी चालू झालंच नाहीये, हे FCRA साठी चालू झालंय. त्यांचा तोच उद्देश आहे की हे FCRA बिल पास होऊ नये. आणि असं जर झालं तर याचा फटका दिपके, वांगचुक यांना बसणार आहे असं बोललं जात होतं. दिपकेच्या आंदोलनात 2 महिने कोण अर्थसहाय्य करत होतं? तिथे आंदोलन करायला आंदोलनकर्त्यांना पैसे कोण पुरवत होतं? साधं दुकान असणारा जुनैद हा त्या आंदोलनकर्त्यांना रोज लाखो रुपयांचं अन्न कसं काय पुरवत होता? त्याला कुठून पैसे मिळत होते? या सगळ्याची चर्चा जेव्हा जेव्हा होते तेव्हा सुई FCRA वर येऊन अडकते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर FCRA म्हणजे विदेशातून येणाऱ्या पैशावर नियंत्रण मिळवणं, त्यावर मर्यादा आणणं. म्हणून हे FCRA बिल पास होणं महत्वाचं आहे. हे FCRA नक्की काय आहे? ह्या FCRA आणणं किती गरजेचं आहे आणि त्याचा कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात पहिल्यांदा FCRA म्हणजे काय ते जाणून घेऊया. FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. हा कायदा भारतातल्या धार्मिक संस्था, NGO, ट्रस्ट अशा सगळ्यांना लागू होतो ज्यांना परदेशातून पैसा मिळतो. आता कुठलीही NGO असू दे, कुठलीही धार्मिक संस्था असू दे किंवा सामाजिक कार्यासाठी काम करणारं ट्रस्ट असू दे, या सगळ्यांना परदेशातून पैसा नेमकं कुठून येतो, तो कशासाठी येतो याची कोणालाही कल्पना नसते आणि तो पैसा वापरला कशासाठी असतो हे पण माहिती नसतं. प्रत्येक वेळी या पैशाचा उपयोग चांगल्याच कामासाठी होईल असं थोडी सांगितलंय. या पैशाचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. आणि या सगळ्यावर जर नियंत्रण हवं असेल तर FCRA कायदा लागू होणं, मंजूर होणं खूप महत्वाचं आहे. ज्या ज्या संस्थांना हा परदेशातून पैसा मोठ्या प्रमाणावर मिळत होता, त्याच्या आधारावर त्यांची कामं चालत होती, त्याला आता आळा बसणार आहे. म्हणूनच हे सगळे लोक FCRA ला विरोध करताना दिसून येत आहेत. बरं, परदेशातून येणारा पैसा पूर्णपणे बंदच करावा असा सरकारचा उद्देश आहे का? तर नाही. फक्त तुम्हाला हा पैसा कुठून येतोय, तो तुम्ही कुठे वापरणार आहात यावर सरकारचं लक्ष असणार आहे. तुम्ही हा पैसा कुठे खर्च करणार यावर मर्यादा येणार आहेत. यामुळे परदेशातून येणारा पैसा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा सार्वजनिक हिताला बाधा पोहोचण्यासाठी वापरला जाऊ नये एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. मग असं झालं तर नक्की कोणाच्या पोटात दुखतंय? भारतात परदेशातून पैसा येतो तर तो तुम्ही कुठे वापरताय, किती काळात तो वापरताय, ह्या सगळ्याची माहिती सरकारला असणं आवश्यक आहे. त्यात काही चूक नाहीये. कधी कधी परदेशातून येणाऱ्या पैशाचा उपयोग हा आपल्या देशात दंगली माजवण्यासाठी, आंदोलनं पेटवण्यासाठी, मोर्चे घडवून आणण्यासाठी, सत्ता उलथवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सोबतच अनेक धार्मिक कार्याच्या आडून धर्मांतरण करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर या पैशाचा उपयोग होतो. याच परदेशातून येणाऱ्या पैशाच्या जोरावर भारतातल्या ख्रिश्चन मिशनरीज मोठ्या प्रमाणावर गरीब, दलित, आदिवासी या लोकांचं धर्मांतरण करतात. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भारतात असा पैसा येतो तरी किती ज्यावर सरकारला नियंत्रण ठेवण्याची गरज भासते? तो पैसा नेमका किती आहे जाणून घेऊया. भारतात अंदाजे 33 लाख NGO आहेत. अंदाजे 33 लाख एवढी NGOची संख्या आहे. हे NGO वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, म्हणजे शिक्षण क्षेत्रात, बालविकास क्षेत्रात, ग्रामीण विकास क्षेत्रात. याच्यासोबतच पर्यावरण, धार्मिक कारणासाठी देखील NGO काम करताना दिसून येतात. ह्या NGOची संख्या 33 लाख इतकी आहे. यापैकी 52,159 संस्थांची FCRA अंतर्गत नोंदणी झाली आहे. म्हणजे एवढ्या 52,000 NGOला हा FCRA अंतर्गत परदेशातून पैसा स्वीकारता येतो. यातल्या 14,455 संस्था या सध्या सक्रिय आहेत. 22,498 संस्थांची FCRA नोंदणी सध्या रद्द करण्यात आली आहे किंवा त्यांची मुदत संपली आहे. या 14 ते 16,000 NGOला किती पैसा आला असेल? तर 2024-25 मध्ये या NGOला एकूण 22,963 कोटी इतका पैसा परदेशातून मिळालाय. विचार करा, ही रक्कम किती मोठी आहे. भारतातल्या 14 ते 16,000 NGOला एकूण 22,000 कोटींचा निधी हा परदेशातून मिळालाय. हा पैसा कुठे आणि किती वापरला जातो? तर ग्रामीण विकासासाठी
582 ते 2835 कोटी रुपये प्रत्येक वर्षी वापरले जातात. त्याच्यानंतर अनाथालयांसाठी मोठा पैसा वापरला जातो. त्याचसोबतच शिक्षण क्षेत्रात तब्बल 1500 ते 3500 कोटी रुपयांचा खर्च हा प्रत्येक वर्षाला केला जातो. त्याच्यानंतर वैद्यकीय सेवांवर मोठा खर्च होतो आणि त्यासोबतच या सगळ्यात परदेशातून येणारा मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला जातो तो धार्मिक संस्थांना. 2000 कोटींपर्यंतचा पैसा हा धार्मिक संस्थांसाठी येतो. यात फक्त ख्रिश्चन मिशनऱ्यांना तब्बल $400 मिलियन इतका परदेशी निधी दरवर्षी येतो. ही रक्कम किती मोठी आहे आणि त्याचा कसा उपयोग होत असेल तुम्ही विचार करा. आता देशात परदेशातून पैसा स्वीकारणारे टॉप NGO कोणते आहेत हेही तुम्हाला सांगते. हा सगळा जो डाटा आहे, ही माहिती आहे ती 2020-21च्या डाटानुसार आहे. त्याच्यामुळे आता देशातले परदेशातून पैसा स्वीकारणारे NGO कोणते ते पाहूया. पहिलं NGO आहे वर्ल्ड विजन ऑफ इंडिया. तमिळनाडूतली ही एक ख्रिश्चन संस्था आहे. बाल कल्याणासाठी ही काम करते. 2020 ते 21 या वर्षात या वर्ल्ड विजन ऑफ इंडिया या संस्थेला तब्बल 510 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. एका वर्षातला निधी आहे 510 कोटी. 2024 पासून वर्ल्ड विजन ऑफ इंडिया ह्या NGOचं FCRA लायसन्स हे रद्द करण्यात आलंय. त्याच्यानंतर दुसरी संस्था आहे किंवा NGO आहे बिलीव्हर्स चर्च ऑफ इंडिया. हे सुद्धा एक ख्रिश्चन ट्रस्ट आहे आणि याला परदेशातून 475 कोटी इतका निधी मिळाला आहे. इतका निधी दरवर्षी मिळतो. हे सुद्धा ख्रिश्चन मिशनरींचं काम करतात आणि यांचं धार्मिक कार्य नक्की काय असेल तुम्ही कल्पना लावू शकता. तिसरी संस्था आहे अयाना चॅरिटेबल ट्रस्ट. धार्मिक कार्यासाठी या अयाना चॅरिटेबल ट्रस्टला तब्बल 460 कोटींची परदेशी मदत मिळते. त्याच्यानंतर पुढचे NGO आहे चर्च ऑक्झिलरी फॉर सोशल ॲक्शन. ह्या संस्थेला 404 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळतो. पाचवं ट्रस्ट आहे मिशनरीज ऑफ चॅरिटी. ह्या मिशनरीज ऑफ चॅरिटीला 340 कोटी रुपयांची मदत दरवर्षी परदेशातून केली जाते. या मिशनरीज ऑफ चॅरिटी या NGOची स्थापना ही मदर तेरेसा यांनी कोलकात्यात केली होती. मी तुम्हाला देशातल्या 5 टॉप NGOची यादी सांगितली ज्यांना मोठ्या प्रमाणात परदेशातून पैसा मिळतो, निधी मिळतो आणि हे टॉप 5 NGO सगळे ख्रिश्चन आहेत. ह्या प्रत्येकाला 540 कोटी, 475 कोटी, 460 कोटी, 400 कोटी आणि 340 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशातून निधी मिळतो. पण याच्यावरती आतापर्यंत सरकारचं नियंत्रण नव्हतं. हा पैसा कुठून येतो आणि हा पैसा नक्की कुठे वापरला जातो याच्यावरही मर्यादा नव्हती. आता FCRA नंतर ह्या सगळ्या प्रकारावर मर्यादा आणली जाणार आहे आणि ह्या सगळ्या संस्थांवर त्यांना येणाऱ्या पैशावर सरकारचं लक्ष असणार आहे. FCRA का महत्वाचा आहे तर देशविरोधी किंवा बेकायदेशीर कारवायांसाठी हा पैसा वापरला जाऊ नये म्हणून FCRA महत्वाचा आहे. निवडणुकांच्या वेळी प्रचारासाठी, ॲड कॅम्पेनसाठी मोठ्या प्रमाणात या पैशाचा वापर होतो. तो कुठून येतो याची कुणालाही कल्पना नसते. देशात वातावरण तापवण्यासाठी आणि सत्ता उलथवण्यासाठी देखील या पैशाचा वापर होतो आणि हे फक्त भारतात घडत नाहीये बरं का. जगातल्या अनेक देशांमध्ये अशा पैशाचा उपयोग होतो. म्हणूनच आता भारत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी FCRA बिल हे आणत आहे. देशामध्ये देशविरोधी शक्तींनी बाहेरून पैसा पाठवून भारतातलं वातावरण गढूळ करू नये, तापवू नये याच्यासाठी FCRA हे बिल महत्वाचं आहे. ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला FCRAला कोण विरोध करतंय आणि ते कशासाठी करतंय या सगळ्याची कल्पना आलीच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.